तीस वाला 70 पासपोर्ट प्रज्ञान इंस्टीट्यूट ऑफ एक्सलेंस 30 वाला का 15 वाला म्यूट करा. प्रसाद मांडेकर अनम्यूट करा. सगळ्यांनी प्लीज आपले माईक म्यूटमध्ये ठेवा. आणि सगळ्यांच्या वतीने मी तुमचं स्वागत करत आहे. आणि दामले सरांना ऑलरेडी आपल्याला सगळ्यांनी आपण खूप वाट बघितली, त्याच्यामुळे सगळ्यांना धन्यवाद की कोणी डिस्टर्ब न करता आपण वाट बघितली. दिसतंय माझं स्क्रीन दिसतंय नेहमीच्या पद्धतीने हो दिसतं नेहमीच्या पद्धतीने क्वेश्चन सेशन कार्यक्रमाच्या एंडला होईल. तर त्यावेळेला 5 रुपये दिले 5 हँड रेज करून तुम्ही हे क्वेश्चन विचारू शकता. तोपर्यंत सगळ्यांना विनंती आहे आपापले माईक बंद ठेवा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण घरात असाल आणि असे कामकाज असतात तुझे पण बंद ठेवा. थांबले सर अप्टू बुद्धिदत्ता गणेश आरोग्य देवता बदल मर्यादा पुरुषोत्तम महाबली हनुमान माझे गुरु राष्ट्रपती म्हणून मेडिसिन सर्विंग ऑफलो याला वंदन करतो. आणि आनंदाची जाव अनादी स्त्री शक्ती या शक्तीला वंदन करतो. बीपी आणि बीपी म्हणजे उच्च रक्तदाब या अन्य पद्धतीच्या प्रमाणे आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आयुर्वेदिक दृष्टिकोन आपण बघणार होतो. आपण मागचे 11 भाग बघितले. या 11 भागांचं नॅरेट करून मी पुढच्या भागात थोडंसं सांगणार आहे. अगदी शेवटची 10 मिनिटं मी पहिले 10 भाग थोडेसे नॅरेट करणार. आपण होतो की वैचारिक गुलामगिरी सोडा आणि स्वतंत्र विचार करा. जे लोक सांगितलेले आहे ते आयुर्वेदीय पद्धतीने किंवा भारतीय पद्धतीने जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्की मिळतात. कोरोनाच्या बाबतीमध्ये आपण असं लक्षात घेतलं की आयुर्वेदाचा विचार करून जेव्हा चिकित्सा दिली गेली तेव्हा पेशंटला खूप चांगलं वाटलं, बरं वाटलं. मग ती धूपन चिकित्सा असेल किंवा आयसोलेशन आयुर्वेदाच्या पद्धतीने असेल, आंघोळीचे काही नियम असतील, या सगळ्या काही घेतले, काही वाफा घेतल्या, या सगळ्याचा खूप चांगला फायदा झालेला दिसला. परंतु जेव्हा पाश्चात्य पद्धतीने म्हणजे आज ज्याला एव्हिडन्स बेस्ड सायन्सने आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याची उत्तर मिळत नव्हती. आणि कोरोना झाला तर ज्यांचे रिपोर्ट केले गेले त्यांनाच कोरोना झाला, बाकी कोणालाही कोरोना झालेला नाही. जे ऍडमिट झाले त्यांनाच मृत्यूला कवटाळावं लागलं, बाकी कोणालाही नाही, असंही आपल्या लक्षात आलं. तर तसेच काही लोक ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, हे सगळे पाश्चात्य तंत्राने निर्माण झालेले रोग आहेत. आयुर्वेदामध्ये या रोगांना वेगळं स्थान दिलेलं नाही. ही लक्षणं दिसल्यानंतर काय करायचं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. पण त्या गट समुच्चयाला वेगळं नाव द्यायचं अशी संकल्पना नाही. आज तो फॅटी लिव्हर हा सुद्धा आजार झाला. हा आजारच नाहीये खरं सांगायचं. आज पित्ताशयामध्ये खडे सगळ्यांना व्हायला लागलेले. ह्या काही सामुदायिक प्रकारे रोग वाढलेले आहेत का? तर आपण फक्त या गुलामगिरीत अडकलोय, पाश्चात्य विचारसरणीच्या गुलामगिरीत अडकलोय. आणि आपल्याला हॅमर केलं गेलं की हे सगळे रोग आहेत आणि तुम्हाला ते भविष्यात होणार आहे. आणि मला असं वाटतंय की वैचारिक गुलामगिरी जर सोडली, स्वतंत्र विचार केला तर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. स्वतंत्र विचार केला तर स्वतंत्र उत्तरं मिळतील आणि खरं आरोग्य काय आहे ते मिळेल. आरोग्य क्षेत्रातला खरं जर बघायला गेला, पाश्चात्य विचारसरणी जी आहे, जी ब्लड प्रेशर, थायरॉइड, डायबिटीस हे सगळे रोग बांधणारी पद्धती आहे. आयुर्वेदात खरं सांगायचं तर या रोगांना नावच नाही. रसरक्त विक्षेप बल असं नाव संस्कृतमध्ये मिळतं, परंतु ते मूळ आमच्या ग्रंथांमध्ये नाही. त्याच्यानंतर जे आमचे ग्रंथकार होऊन गेले किंवा टेक्स्टबुक्स ज्यांनी लिहिली त्या सरनी, आमच्याच सरनी ही नावं दिलेली आहेत. त्याच्या नॉर्मल व्हॅल्यू 80 ते 120 शुगर असली पाहिजे, 80 ते 120 ते 80 बीपी असला पाहिजे. हे सगळे आकड्यांचे खेळ आहेत. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, प्रत्येकाचं ब्लड प्रेशर वेगळं असू शकतं. आता मी काही गोष्टी धडकन सांगून जातो की जसं प्रत्येक गाडीचं ऍव्हरेज असतं वेगळं असतं, तसं अर्टिगाचं ऍव्हरेज वेगळं आहे किंवा दुसऱ्या एखाद्या रेनॉल्डचं ऍव्हरेज वेगळं असणार आहे. बाईकचं आणि कारचं ऍव्हरेज
तुलना कशी करायची. या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र ट्रॅकवर जाणाऱ्या गाड्या आहेत, त्यांच्या ॲव्हरेजची. त्यामुळे आपल्याला पाश्चात्य विचार पसरणीचा विचार केला. कोणाचा तरी माईक ऑन आहे, जरा बंद करता का? कोणाचा तरी माईक ऑन आहे, दिसतं झालं होतं. हे जे खर्च येते ते माईक सुरू आहे कोणाचा तरी. आपले माईक चेक करा, जे ऐकताय माईक चेक करून आपण म्यूट व्हा. म्यूट VID म्हणून लिहिलंय, त्यांचा माईक ऑन आहे. ते शेजारी करतील, बंद करतील. आपण पुढे जाऊ. पाश्चात्य विचार प्रणाली जी आहे त्यांनी संडास साफ झालं नाही तरी चालेल असं त्यांची विचारसरणी सांगते. पण आयुर्वेदामध्ये मात्र असं सांगितलं, ब्राह्मण उत्तिष्ठते जीर्ण जीर्ण निरूपण. पहाटे उठायचं आणि पहिल्यांदा विचार आला पाहिजे की मला संडास साफ झाला पाहिजे. हा संडास साफ होणं, ज्याचं साफ असतो संडास त्याचा दिवस एकदम चांगला जातो. असे 7 दिवस जर चांगले गेले तर त्याचा महिना चांगला जातो. असा 1 महिना जर चांगला गेला त्याच्या पुढे 3 महिने त्याला कोणतेही आजार होत नाही, असा एक विचार आयुर्वेदात सांगितलेला आहे. म्हणजे त्याचा तपासण्याची क्रायटेरिया आयुर्वेदात जे सांगितले ते तसेच्या तसे जर वापरले तर त्याचा फायदा चांगला होतो. पाश्चिमात्य विचार प्रणाली म्हणते की मन मेंदूत आहे. मन त्यांना आत्ता समजायला लागलं. 1000 वर्षापूर्वी वेदांमध्ये मन हृदयामध्ये आहे हे स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे आणि तो त्यांच्याकडे विचारच नाहीये आणि ते मन मेंदूत शोधतात. मन मेंदूत नाही. आयुर्वेदाचा संबंध जो सांगितलाय हा अध्यात्माशी सांगितलाय. ब्रह्मचैतन्य नंदनकर महाराज असं म्हणतात की मन हृदयात आहे, देहाचा संबंध मनाशी आहे, म्हणून मन नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवावे म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. जेव्हा ब्लड प्रेशरचा विचार करायचा आहे तेव्हा या मनाचा, या हृदयाचा विचार आपल्याला करावा लागेल. जर तुमचं मनच प्रसन्न नसेल तर मला सांगा तुम्ही कसं आनंदी राहू शकाल. हॅपीनेस जो आहे, नुसती हेल्थ अपेक्षित नाहीये, हॅपीनेस आणि हेल्थ दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत. रक्तदाब तुमचा संतुलित राहण्यासाठी तुमच्या मनातले विचार स्थिर राहणं आवश्यक आहे. तुम्ही आता जिथे बसलेले आहात तिथे मी जर 4 वाक्य वाईट बोललो, राग येणारी बोललो तर तुमचं सगळ्यांचं प्रेशर मी वाढवू शकतो. सगळ्यांच्या नाडीचे ठोके मी 10, 20 ते 25 ने वाढवू शकतो. आणि हे आपण प्रॅक्टिकल केलेलं आहे. जेव्हा माझ्या समोर पेशंट येतो त्याला जर मी खूप घाबरवलं, अरे बापरे तुझ्या नाडीचे ठोके खूपच आहे, तुला कदाचित हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे, अरे किती घाम आलाय बघ तुला, तुझं पोट खूप केवढं मोठं झालंय. आणि ह्या सगळ्या अशा पद्धतीने जेव्हा मी त्याला त्या केअर सेंटरमध्ये रूपांतरित करतो, घाबरवून टाकतो, तेव्हा त्याच्या नाडीचे ठोके निश्चितपणे वाढणार. त्यामुळे मनाचा संबंध हृदयात आहे, देहाचा संबंध मनाशी आहे, म्हणून मनाला आनंदी समाधानी ठेवावं. हा अध्यात्माचा विचार जोपर्यंत आपण चिकित्सेमध्ये आणत नाही किंवा व्यवहारामध्ये ते उतरवत नाही तोपर्यंत प्रेशरच्या वेळेत तुम्ही खातच बसणार आहात आणि तुमच्या मनात भीती निर्माण होणार की ब्लड प्रेशरची गोळी खाल्ली नाही तर मी मरेल की काय. अजिबात नाही. पाश्चात्य विचार प्रणालीचं सांगतं की रोज पालेभाज्या खा. आयुर्वेद सांगतो पालेभाज्या खायचीच आवश्यकता नाही. हितभूक अशाक्यभूक. आपण आहार या व्याख्यानमालेमध्ये आपण हे सगळं बघितलेलं होतं की पालेभाज्यांची आवश्यकता आपल्याला नाही. कडधान्य आवश्यक आहेत. कडधान्य भिजवायची आणि शिजवायची, मोड आणण्याची आवश्यकता नाही. आणि जर मोड आणली कडधान्य वारंवार खाल्ली तर नको तिथे मोड येतात असाही अनुभव आहे. त्यामुळे पोट साफ राहण्यासाठी कडधान्य सालासकट खायची, मोड आणून नको. पाश्चात्य शरीराची तपासणी तुकडे करून सांगितलेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे तज्ञच एवढे आहेत की हृदयाचा डॉक्टर वेगळा, फुफ्फुसाचा वेगळा, पोटाचा वेगळा, हाडांचा वेगळा, डोळ्यांचा वेगळा, दातांचा वेगळा, कांदा घशाचा वेगळा. हे सगळे डॉक्टर इतके झालेले आहेत. आता काही दिवसांनी मला असं वाटतंय की उजव्या डोळ्याचा डॉक्टर वेगळा आणि डाव्या डोळ्याचा डॉक्टर वेगळा, वरच्या कवळीचा डॉक्टर वेगळा, खालच्या कवळीचा डॉक्टर वेगळा होईल की काय अशी भीती मला वाटायला लागली आहे. ह्या तुकडे करून तपासणीमध्ये पायाचा संबंध डोळ्यांशी असतो. त्यामुळे पायात चांगल्याची चप्पल घातलं की डोळे सुद्धा शांत राहतात. पायाला मालिश केलं तर हृदयाला सुद्धा आराम मिळतो आणि झोपही चांगली लागते. पायाला मालिश केलं तर भूकही चांगली लागते. हे संदर्भच लक्षात येणार नाहीयेत कारण पायाचा संबंध डोळ्यांशी येतो हे फक्त आयुर्वेदातच लिहिलेलं आहे. संपूर्ण शरीर हे चिकित्सेपूर्वी सांगितलेलं आहे. मन, आत्मा आणि इंद्रियांसकट अवयव वाटून घेऊन होणार नाहीये. ते मनाची विभागणी कशी करणार तुम्ही सांगा मला, नाही करता येत. त्यामुळे आयुर्वेदाचा विचार जो आहे हा भारतीय विचार आहे आणि त्या भारतीय विचाराप्रमाणे आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला काही उत्तर वेगळी मिळतात. ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना डायबिटीस आहे, त्यांना ते डॉक्टर असं सांगतात की मॉर्निंग वॉक करा म्हणून. मॉर्निंग वॉक करून एकाचही ढेरी कमी झालेली मी बघितलेली नाही, प्रेशर कमी झालेलं मी बघितलेलं नाही. गोळ्या खायच्याच आणि शिवाय मॉर्निंग वॉक करायचं. ह्या सकाळच्या थंड हवेमध्ये ही जेव्हा थंड हवा कानातनं जाईल, डोळ्यातनं जाईल, नाकातनं जाईल आणि डोक्यावर एवढं जळ पडतंय सध्या
त्याला सर्दी जास्ती होणार आहे, घुसमट होणार आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक करू नये असं जर आयुर्वेदात सांगितलेलं आहे. भोजनोत्तर शतपावली घालावी एवढं सांगितलं. जेव्हा जेव्हा तुमचं जेवण होईल त्याच्यानंतर तुमच्या डेअरीवरनं हात फिरवायचा. असा हात फिरवला की समजतं की माझी डेअरी किती वर आलेली आहे आणि किती खाली जायला पाहिजे. शतपावली घालावी. तिथल्या तिथे जर असं 100 पावलं असं गोल जर फिरलो आपण, नुसतं असं गोल फिरायचं, असं जरी फिरलात ना तरी तुला ती 100 पावलं होतात. आता मी माझ्याकडे ती 100 डेअरी घातली तर किती होतात पावलं म्हणून? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. एवढ्या आकारात मी जर फिरलो तर 8 वेळा माझी पावलं हल्ली जातात. अशी 100 वेळा करायची. गुणिले भागिले तेवढे करून बघा. 100 भागिले 8 हे उत्तर येईल. तेवढ्या वेळा जर फिरला तरी तुमचं पोट जरा हलेल आणि आतला गॅस बाहेर, वरचं पाणी आपलं आतडं पुढे पुढे सरकायला मदत होणार. पाश्चिमात्य विचारसरणी मांसाहार करायला प्राधान्य देते आणि आयुर्वेदाची विचारसरणी शाकाहारच करावा. तुमच्या मनातले विचार जे आहेत ते जर स्थिर व्हायला पाहिजे असतील तर प्राय शाकाहारच करावा. ज्यांना नॉनव्हेजची गरज आहे त्यांना आयुर्वेदात नॉनव्हेज सांगितलेलं आहे आणि त्याच्यात एवढंही सांगितलंय की ज्यांना नॉनव्हेजची खरोखरच गरज आहे त्यांना फसवून दिलं तरी चालेल. आता माझ्यासारखा एखादा ब्राह्मण कोण असेल जो नॉनव्हेज कधीच खात नाही, त्याला जर गरज पडली तर त्याला सुद्धा तुम्ही फसवून दिलं तरी चालेल. ते पाप नाही. इतकी आज्ञा आमच्या ग्रंथकारांनी दिली. पण ही इमर्जन्सी मध्येच सांगितलेलं आहे. मित्रांमध्ये फसवून त्याला चायनीज म्हणून व्हेज हक्का नूडल्सऐवजी चायनीज काहीतरी घातलं आणि त्याच्यातनं कुत्रा मांजर खायला घातलं तर मात्र ते पाप लागेल. शाकाहार करावा. शाकाहार पचायला हलका असतो असं आयुर्वेद सांगतो. पाश्चिमात्य विचारसरणी रोज 5 लिटर पाणी प्या. जे पाणी जास्त पितात त्यांनाच ब्लड प्रेशर होतं असं लक्षात येतं. पाणी कमी प्या. गरजेनुसारच पाणी प्या. तहान लागली तरच पाणी प्या. भूक लागली तरच जेवा आणि जर भूक नसेल तर जेवू नका. साधा सोपा उपाय आहे. जेव्हा तुम्ही पाणी जास्त पिणार आहात तेव्हा हे जे पाणी जातंय हे बाहेर काढावं लागणार किडनी मार्फतच. म्हणजे त्या किडनीना आधी त्या गोळ्यांनी एवढा अशक्तपणा आलेला असतो. त्या डायबिटीसच्या गोळ्या, ब्लड प्रेशरच्या गोळ्या, रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या, ह्या सगळ्या गोळ्या शेवट जाऊन अडकतात त्या किडनी आणि लिव्हरमध्ये. त्या बिचाऱ्या दोघांवर किती लोड आहे आपल्या शरीराचा. खाल्लेल्या अन्नातून सुद्धा केमिकल वेगळं करायचंय. हे प्रत्यक्ष फूड ड्रग्ज आपल्या पोटात जात आहेत. यातला विषारीपणा जर वेगळा करायचा असेल तर हे पाण्यावर आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. आणि अनेक पेशंटमध्ये पाणी कमी केल्यानंतर त्यांचा पित्ताचा त्रास कमी झाला, त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला लागलं, डायबिटीस संयमात यायला लागला, पोट सुटणं कमी झालं, पायाची सूज कमी झाली, झोप चांगली लागायला लागली. हो, त्या रात्री 10-10:30 वाजता पाणी पितात आणि मग झोपतात. 2 तासाने सुषुम्ना होणार नाहीये का? होणार आहे. आणि आता हे जर 2 तासाने सुषुम्ना झालं तर जबाबदार कोण? तुम्हीच पाणी पिताय. मग सारखं सुषुम्ना उठावं लागतं आणि सुषुम्ना उठायला लागलं की पुन्हा झोपमोड होते. झोपमोड झाली की पचन बिघडतं. पचन बिघडलं की प्रेशर वाढलं की पुन्हा रक्तदाबाच्या गोळ्या. हे कधीच नॉर्मल होत नाहीये रक्तदाब. हे तुमच्या लक्षात येईल. मला काही जणांना असं वाटेल की प्रेशरच्या गोळ्या बंद केल्या तर त्रास होईल का? कधीच होणार नाही. का नाही होणार? हे लाईफ सेव्हिंग ड्रग्ज नाहीये. ती लाईफ सेव्हिंग ड्रग्ज जर असली तर ती अंटिल लाईफ कशाला घ्यायला लागतात? मरेपर्यंत औषधं खा असं सांगणारी औषधं ही लाईफ सेव्हिंग असूच शकत नाही. म्हणून ह्या गोळ्या बंद करायला काहीच हरकत नाहीये. पण एवढी रिस्क कोणीच घेत नाही. उगाच दुसऱ्याची रिस्क मी कशाला घेऊ? आजचा जमाना असा चाललेला आहे की कायद्याने प्रोटेक्शन जे आहे हे डॉक्टरांपेक्षा पेशंटला जास्त दिलेलं आहे. म्हणून मी एखाद्या पेशंटला सांगितलं प्रेशरची गोळी बंद कर आणि त्याला समजा काही धाप लागली आणि जर तो गेला पाश्चात्य डॉक्टरांकडे तर त्याला तो सांगणारच आहे की नको त्या दामले डॉक्टरांच्या नादाला तू लागला असेल, तुझं प्रेशर वाढलं म्हणून तुला अटॅक आला. ते सांगणारच आहे. कारण त्याला त्याचा प्रोटोकॉल पाळायचा आहे. यंत्राद्वारे झालेली तपासणी ही फायनल हेच त्यांचं म्हणणं आहे. पण ते यंत्र, तुम्हाला मी एक गोष्ट सांगितलेली होती त्या गोष्टीचा मी पुन्हा एकदा उल्लेख करतो. एक हरिण आहे, हरणांचा कळप आहे. एक वाघ येतो त्या हरणाच्या कळपाला खाण्यासाठी. त्याच्यातली 14 हरणं पळून जातात. 1-2 हरणं विरुद्ध दिशेला जातात. त्या एका हरणाचा तो वाघ पाठलाग करायला सुरुवात करतो. ज्या हरणाचे ठोके छान चरत असताना तत्तर होते ते जेव्हा ते हरिण धावायला सुरुवात करतं, जीवाच्या आकांताने धावायला सुरुवात करतं, तेव्हा त्याचे ठोके 70 ते 100 होतात. 70 ते 100 ठोके होणं ही त्याच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. आता नाडीचे ठोके वाढले की त्या हरणाचं रक्तदाब सुद्धा वाढणार आहे.
आणि ते जोरात धावतंय 70चे ठोके 100 झाले तरी ते धावतच आहे. त्याच्या तोंडाला केस आला आणि असं मागे वळून बघितलं तरी तो वाघ येतच आहे. आता हा वाघ येताना बघितल्यानंतर ह्या हरणाला पुन्हा जोरात धावावंसं लागतंय. ते 100 ठोके पुरणारे नाहीये. त्याचं शरीर, त्याचा आत्मा, त्याचं मन, त्याची इंद्रिय त्या 100चं रूपांतर पुन्हा 120 मध्ये करतंय. आणखी वाढवतं स्पीड, हृदयाची गती, पायाची गती वाढवतंय. आणि मग मात्र ते हरिण आपल्या सेफ झोन मध्ये येतं आणि आपल्या हरणाच्या कल्पामध्ये, रेग्युलर कल्पामध्ये येतं. आणि मग ते असं जेव्हा धापा टाकत असतं तेव्हा बाकीची हरणं त्याला विचारतात, अरे काय हे, किती तुझं प्रेशर वाढलं, 70चे ठोके तुझे 120 झाले, आता तुला हार्ट अटॅक येणार, आता तू मरणार हो. आता मला सांगा, 70चे ठोके 120 झाले हे मरण्याचं कारण आहे की जगण्याचं कारण आहे? आणि हे जगण्याचं कारण आहे. हे 70चे 120 झाले म्हणून ते हरिण जगलं, नाहीतर कधीच त्या वाघाने त्याचा फडशा काढला. माझ्या शरीराला जे आवश्यक आहे ते माझं शरीर आतून ठरवत असतं आणि तसं तसं तुम्हाला करायला भाग पडत असतो. हे बदल करणारा आत्मा शरीरातला ते परमात्म्याचं छोटं रूप आहे. तो जे सांगेल त्याच्या विरोधात जाऊ नका. जर प्रेशर वाढलं तरी काळजी करू नका. तेव्हा तुम्हाला शरीर जे सांगतं ते करायचं. तुम्हाला पाणी प्यायला सांगितलं, जरूर पाणी प्या. शरीराने तहान हे लक्षण निर्माण केलं की पाणी प्यायचं. किती पाणी प्यायचं? तहान असेल तेवढंच. तहान जर एवढीच लागली तर पाणी एवढंच प्या. तहान जर एवढी लागली तर पाणी एवढं प्या. तहान एवढीच आहे आणि पाणी तुम्ही एवढं पिताय. आता इथे रक्तदाब वाढणार. गरज नसताना जेव्हा तुम्ही पाणी पिताय ते बाहेर फिल्टर करण्यासाठी ते किडनीमध्ये जाऊन किडनी म्हणते माझ्याकडे आधीच स्टॉक खूप आहे, तुमचं आणखीन पाणी येत नाहीये, ते जाऊ देत बाहेर. मग ते येतं पायात आणि मग पायाला सूज येते आणि मी म्हणतो प्रेशरमुळे सूज वाढली. अरे तुम्ही त्या किडनीला एवढं कामाला लावलं की त्याच्यातलं केमिकल बाहेर पडण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ देत नाही. आणि आम्ही आणखीन ती किडनीला काय आणखीन ती डायटॉरची गोळी खाऊन आणखीन आम्ही प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न करतोय. शरीरातलं पाणी कमी करून टाकतोय. हा इथे मोठा झोल आहे असं मला वाटतंय. हा ॲलोपॅथी आणि आयुर्वेदातला झोल जो आहे हा विचारसरणीमधला झोल आहे. त्यामुळे आपल्याला मी पुन्हा एकदा सांगितलं की आपली विचारसरणी जर बदलली तर या रोगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार. त्या हरणाचे ठोके 70चे 120 होणं ही त्या हरणाची गरज होती. इमर्जन्सी मध्येच ते 70चे 120 केले जातात. 120 ते 70 होण्यासाठी त्याला कोणत्याही औषधांची गरज नाहीये. त्याला ती ब्लड प्रेशरची गोळी घ्यावी लागत नाहीये कुठच्याही पशुपक्ष्याला. ते म्हणतोय अरे तुम्ही सगळेजण म्हणताय 70चे 120 झाले, अरे हे माझ्या जगण्याचं कारण आहे. माझे ते ठोके झाले म्हणून मी जगलोय, तुमच्यासोबत आलो. प्रश्न असा आहे की मी त्या आकड्यांमध्ये अडकला की फसला. प्रश्न असा आहे की वाघ शोधायला शिकलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला जे वाघ आहेत सगळे ह्या वाघांना शोधलं पाहिजे. हे वाघ कुठचे आहेत तर एक वाघ तुमच्या बेडरूम मध्ये बसलाय, एक वाघ तुमच्या दिवाणखान्यात बसलाय, एक वाघ तुमच्या मुलांच्या शाळेत आहे, एक वाघ तुमच्या ऑफिसमध्ये बसलेला आहे, एक वाघ तुमचा राज्य चालवतोय, एक वाघ विरोधी पक्षात आहे, एक वाघ काय 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 सांगू. असे वाघ जेव्हा तुम्हाला आजूबाजूला बसलेले दिसतात तुमचं प्रेशर प्रत्येक वेळेला वाढलेलंच राहतं. मग या वाघांपासून सुटका जर मिळवायची असेल तर काय करायचं? आपला विचार बदलायचा. तो जो वाघ आहे ना हा नुसताच दर्ग्या पडतो, त्याच्यात आता काही दम राहिलेला नाही. ह्या वाघाला आता सोडून दिलं पाहिजे. हा वाघ ना त्याची नसर बाद झालेली आहे. हा वाघ त्याचे दात पडलेले आहेत. हा वाघ नुसताच त्याचे पट्टेरी रंग तो कुत्राच आहे, त्याला फक्त असे ते रंग काळे आणि पट्टेरी भगवे पट्टे उडलेले आहेत. हा वाघ ना हा नुसताच दरकाया पडतो, त्याला काहीच नाही. अशा पद्धतीने या वाघांबद्दलची माझ्या मनात असलेली भीती मी कमी करू शकलो तर मला गोळ्यांची आवश्यकता नाहीये. मग ब्लड प्रेशर हा आजार आयुर्वेदात सांगितलाय की नाही? नाही सांगितलेला. त्याची गरजच नाहीये. ती गरज आहे की तुमच्या शरीराला वाचवण्याची. आणि म्हणून मग आयुर्वेदातलं औषध तरी का घ्यायचं? सुक्षेकर किंवा लघु सुक्षेकर किंवा तांदुदा किंवा मुक्तावटी किंवा जटावांसी किंवा वेखंड किंवा शिरोधारा किंवा दहीलारा किंवा जायफळ घाला डोक्यावर. ह्या सगळ्या उपायांनी तुमचं प्रेशर जे आहे हे प्रेशर कमी केलं जातं. ते कमी करू नका असंच मला सांगायचंय. मेंदूला ज्या दाबाने रक्त पाहिजे ते जर दाब मेंदूला पोहोचलाच नाही तर मेंदू निर्णय कसा घेणार? एक्सलेटरवर पाय जर ठेवलाच नाही तर त्या कार्बोरेटर मधनं पेट्रोल त्या इंजिन मध्ये कसं जाणार? गाडीला स्पीडअप येण्यासाठी एक्सलेटरला दाबला पाहिजे, क्लचला सेकंड थर्ड फोर्थ टॉपला घेतला पाहिजे तरच ती गाडी पळणार आहे. यासाठी आपल्या शरीराच्या ज्या यंत्रणा आहेत या सगळ्या यंत्रणांना आपल्याला नीट ओळखावं लागेल. वेगान न धारेल शरीर तुम्हाला सांगतंय की जेवढा वेग तुम्हाला आलेला आहे तो धारण करायचा नाही. तहान लागली पाणी जरूर प्या.
सुसूला झालं जाऊन या, संडासला झालं जाऊन या, ढेकर येते ढेकर द्या, झोपायला येतंय झोपा. शरीर सांगतं, आतून आत्मा तुम्हाला जे सांगतो, इंद्रिय तुम्हाला जे सांगतात तसं तसं करत जा, त्याच्या पलीकडे काही करू नका. हा आयुर्वेदाचा विचार जो आहे तो तुमचा रक्तदाब वाढला वाढू दे, जुलाब होता होऊ दे. आता त्याला विश्रांती द्या. सगळ्यात महत्वाचं लक्षण आणि औषध जर असेल तर ते विश्रांती आहे. मला चक्कर येते चक्कर येते चक्कर येते. आता काय करायचं? चक्कर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा खाली बसायचं आणि जिथे असाल तिथे आडवं राहायचं. तुमच्या मेंदूला जर रक्त थोडंसं जास्त मिळालं तर हे रक्त त्या मेंदूला उत्साहित करतं, प्रोत्साहन देतं आणि निर्णय घ्यायला भाग पाडतं. 5व्या मिनिटाला तो मेंदू परत फ्रेश असतो आणि तुम्हाला उठून टवटवीत करतो. तुम्ही विरोधात जाऊन चक्कर येत असून सुद्धा तुम्ही गोळी घेताय, स्टेमेटिन घेताय किंवा आणखी काही टेल्माफॉर्टी घेताय आणि तुमचं प्रेशर नॉर्मल करण्याचा प्रयत्न करताय, मेंदू तेवढाच तुमचा डिप्रेस मध्ये जाणार आहे, नैराश्य येणार आहे, थकवा येणार आहे, विचारली येणार आहे आणि काम करू नये असं तुम्हाला वाटणार. म्हणजे जे रोगाचं कारण आहे त्याच्या बरोबर उलट आपण करतोय आणि गोळ्या घेऊन प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचं पथ्य काय सांगितलं जातं? तेल खाऊ नका, तूप खाऊ नका, नारळ खाऊ नका, शेंगदाणे खाऊ नका, स्निग्ध पदार्थ बंद करा, आता गोड पदार्थ खाऊ नका. अरे हे सगळं शरीर जे चाललंय ते ह्या पदार्थांवरच चाललंय. हे पोषण आहे शरीराचं. हे गाडीतलं इंधनच जर काढून टाकलं तर पोषण कसं होईल सांगा मला? हे पोषण झालं पाहिजे आणि या पोषणावरच तर ही गाडी चालणार आहे. या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही असं जर आमचं शरीर आमच्या समर्थ रामदास स्वामी म्हणतात. पण या शरीराला चालवण्यासाठी आतमध्ये इंधन घातलं पाहिजे. मग इंधन कोणतं आहे? तर हे सगळे तेलतुपाचे पदार्थ आहेत, गोड पदार्थ आहेत, आवश्यक असलेलं पाणी आहे, आवश्यक असलेले दूध तुपाचे पदार्थ आहेत, हे सगळे खाल्ले पाहिजे. वात शमनासाठी स्नेह अत्यंत आवश्यक आहे. वात कमी करायचा असेल, ब्लड प्रेशर हा आजार वात आणि पित्त या 2 दोषांशी संबंधित आहे. पण त्याला कारणीभूत असतो तो कफदोष. कफाचा बडका किंवा कफ साठलेला, पोट साफ नसलेलं, अन्न साठलेलं, पुढे मळ न ढकललेला, हा सगळा स्तोत्र जो पोटात अडकतो तो वर येतो आणि गॅस जो असतो ह्याला वात वाढण्याचा वाढतो, तो हृदयाला खालनं धक्के देतो आणि प्रेशर वाढतो. त्याच्यासाठी तेल आवश्यक आहे. पोटातनं सुद्धा तेल घ्या. पोटातनं तेल घेतलं तर अन्न पुढे पुढे सरकायला मदत होईल आणि अन्न पुढे सरकून गेलं ते तुम्हाला रोलर कोस्टर माहितीये. रोलर कोस्टर मध्ये काय होतं तर ते जे चक्र असतं ते असं गोल 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 उलट सुलट सुलट उलट फिरलेलं असतं. ते जे चक्र असतं ते असं 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 फिरत जातं आणि त्याच्यावर बसलेली जी गाडी असते ही उलट सुलट उलटी उलटी वाटेल तशी फिरते. आपल्या आतडी जी पोटाची आहे ती अगदी अशीच आहे. ती अशी उलट सुलट फिरवलेली आहे, उलट उलट फिरवलेली आहे. तुमच्या रोलर कोस्टर मध्ये बसल्यानंतर एक लक्षात येतं की वर चढण्यासाठी त्याला जास्ती फोर्स लागतो. वरून खाली यायला काही गरज नाही, सहजपणे खाली घसरगुंडीच आहे ती, सरळ खाली येणारी गाडी. इथे आल्यानंतर परत जेव्हा मला दुसऱ्या लूप मध्ये येऊन असं उलट यायचं असतं तेव्हा तिथे स्नेहाची गरज असते. स्नेह म्हणजे तेल. ब्लड प्रेशर मध्ये हा जो मोठा प्रॉब्लेम येतो कॉन्स्टिपेशन, त्या कॉन्स्टिपेशनला कमी करण्यासाठी आतड्यांमध्ये तेलाचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे. आणि हे कच्चं तेल जर वापरलं तर कोलेस्ट्रॉल न वाढता तुमच्या रोलर कोस्टर मधलं आतड्यांमधलं ते अन्न पुढे 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 सरकत जाईल. आणि या अन्नाला पुढे सरकवण्यासाठी शरीर त्या अन्नामध्ये गॅस निर्माण करतो. न्यूटनचा 3रा नियम तुम्हाला सांगतो. न्यूटनचा 3रा नियम काय आहे? मी जर दणका दिला तर भिंत सुद्धा तुमच्या हाताला दणका देऊन ते मागे येते. रायफलने शूट केलं की गोळी पुढे जाते, बंदूक मागे खेचली जाते. अरे तेच तर चाललं आमच्या पोटामध्ये. जो अन्न आहे, जो अत्यंत चिकट भाग आहे अन्नाचा, तो पुढे सरकवण्यासाठी त्याच्यातलं गॅस मागे सोडला जातो आणि तो अन्न भाग जो आहे अन्नाचा गोळा, मळाचा गोळा, तो पुढे सरकवला जातो. आणि सरकवण्यासाठी स्नेह अत्यंत आवश्यक आहे. स्नेह म्हणजे तेल, ते अत्यंत आवश्यक आहे. हे वातशमनासाठी जेवणात आणि जीवनात सुद्धा स्नेह पाहिजे. आज आमचं जेवण आणि जीवन दोन्ही एवढं कोरडं झालेलं आहे. त्याच्यातला स्नेह म्हणजे तेलही संपलं जेवणातलं आणि जीवनातलं स्नेह म्हणजे प्रेम पण संपूर्ण केलं आणि सगळं कोरडं झालंय. आणि म्हणून मग ते तिळगुळ समारंभ करावे लागतात आणि मला तिळाच्या निमित्ताने शेंगदाणे पण पोटात जातात आणि ती बाजरीची भाकरी पण पोटात जाते. त्याच्यावरचा लोण्याचा गळा पण जातो. तेल भरपूर घातलेलं वांग्याची भाजी सुद्धा या महिन्यामध्ये खाल्ली जाते. हा जो महिना आहे हा या वातशमनासाठी अत्यंत आवश्यक असलेला महिना. तर शिशिर ऋतू आहे, मार्गशीर्ष महिना आहे. थंड पदार्थ, थंड हवा याला तुम्हाला सामोरं जायचं असेल तर तेलाचा वापर जीवनात जास्ती करा. कोलेस्ट्रॉलची काळजी करू नका.
पाश्चिमात्य डॉक्टर सांगतात न विसरता न चुकता आठवणीने गोळी घ्या. मी म्हणतो आठवणीने गोळी घ्यायचीच नसते, आठवण झाली तरच गोळ्या घ्यायच्या असतात, एवढंच महत्व आहे त्या गोळी. औषधं डायबेटीससाठी, ब्लड प्रेशरसाठी, थायरॉइडसाठी न चुकता घ्या असं आयुर्वेदाचे डॉक्टर मी तरी सांगत नाही. आता बाकीचे डॉक्टर काय सांगतात हा त्यांचा त्या विचारसरणीचा प्रश्न आहे. आठवणीने गोळी घ्या हे नाही. आयुष्यात 3च गोष्टी आठवणीने करायच्या. एक प्राणायाम, नियमितपणे श्वास, नियमितपणे उच्छ्वास, नियंत्रितपणे श्वासोच्छ्वास. दुसरं आहे नियंत्रितपणे नामस्मरण, अखंड नामस्मरण. श्रीराम जय राम जय जय राम, श्री गुरुदेव दत्त. कोणत्याही देवाला हाक मारा. ओम गणपतये नमः, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम हनुमंतये नमः. कोणत्याही देवाचा जप करा, तो तुमच्या विष्णुपदापर्यंतच पोहोचणार. जसं आकाशात पतितम पर्यंत, आकाशातनं पडणारं पाणी कुठच्याही पर्वतात पडू दे, नदी मार्फत, नदीचं नाव कोणतंही असू दे, समुद्राला जाऊन मिळतं. तसं तुमच्या आवडत्या देवाचं नाव घ्या, संकल्पासहित नाव घ्या आणि मला निरोगी ठेव, मला आनंदी ठेव. या 2च मागण्या मागितल्या. माऊलीने जे प्रसादन मागितलं ते जर मागितलं, रोज न चुकता जर मागितलं, प्रार्थनेमध्ये प्रचंड ताकद आहे. ती प्रार्थना जर आपण केली तर निश्चितपणे आपल्याला फायदा होतो. न विसरता न चुकता गोळी घ्या ऐवजी नामस्मरण करा. आणि तिसरी गोष्ट आहे न विसरता करण्यासाठी ते म्हणजे जेवण. जेवण अतिशय चांगलं पाहिजे, मजबूत जेवण पाहिजे, बिनधास्त जेवायचंय आणि आवडेल ते खायचंय. पथ्य संकल्पना आयुर्वेदात खरं सांगायचं तर युक्तीने करायला सांगितलेली आहे. जो जे मानशील तो ते खाओ असं मी म्हणतो. ज्याला पिठलं आवडतंय पिठलं खावं, ज्याला भजी आवडतात भजी खावी, ज्याला भात आवडतोय भात जेवावा, भाकरी खाता येते भाकरी खावी, तूप आवडतंय तूप खावं, दही आवडतंय दही घ्यावं, दूध आवडतं दूध प्यावं. ज्याला जे पचत नाही त्या भानगडीत पडू नये. मला कारलं आवडत नाही, कारलं बाजूला ठेवलं तरी चालेल, काही मोठा प्रॉब्लेम नाही. औषधात आम्ही मग कारल्याचा रस सुद्धा आम्ही घ्यायला देऊ, पण ते मुद्दाम भाजी खाल्लीच पाहिजे असा आग्रह करण्याची आवश्यकता अजिबात नाही. आयुर्वेद म्हणतो रोगाचा विसर पडला पाहिजे. आठवणीने गोळी घेऊ नका. तुम्ही जेव्हा आठवणीने गोळी घेता तेव्हा ते रोगाला सुद्धा तुम्ही बोलवता. बघा मी आठवण बोलतो तुला, ये आता माझ्याकडे, ये आता माझ्याकडे, असंच त्या रोगाला बोलावल्यासारखं असतं. असं नको. पाश्चिमात्य तज्ञ असं म्हणतात कानात तेल घालू नका, नाकात तेल घालू नका, अंगाला तेल घालू नका, डोळ्यात काजळ नको, पोटात तेल नको. आयुर्वेद सांगतो दिनचर्येमध्ये वर्णन केलेलं आहे, रोज करायला सांगितलेलं आहे. वजन वाढवू नका, त्याऐवजी जाडी वाढवू नका असं आयुर्वेद सांगतो. कमोडच वापरायला पाहिजे. आयुर्वेद असं म्हणतो की गोपुरी संडास. आता आयुर्वेद हा शब्द जो आहे ना त्याच्यामागे मी आणखी एक शब्द लिहितो, भारतीय आयुर्वेद. ह्या भारतीय परंपरा आहेत आणि त्यामुळे भारतीय परंपरेचा विचार केला तर आपल्याला काय करायला पाहिजे त्याचा विचार जर केला तर काय चुकतंय हे आपल्या लक्षात येईल. आणि पूर्ण भारतीय विचाराने जर गेलो तर आपल्याला रोगांची संख्या कमी होताना दिसणार आहे. पाश्चिमात्य आजन्म औषध, मरेपर्यंत औषध घ्यायला सांगतात. आयुर्वेदामध्ये जेवढ्याच तेवढं रोग तेवढ्याच तेवढं औषध, गरज सर्व वैद्य मरो अशी आपल्याकडे म्हण सांगितलेली. ही भारतीय जीवन पद्धत काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. पाश्चिमात्य का जगतोय माहित नाही, आयुर्वेदामध्ये जगण्याचे नियम सांगितलेले आहेत. पाश्चिमात्यांना मृत्यू माहित नाही, आयुर्वेदात मृत्यूचं वर्णन पण केलेलं आहे. व्हायचं उत्तर नाही, आयुर्वेद व्हाय बरोबर खाऊचं उत्तर सुद्धा देतो. रक्तदाब का वाढतो याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. कसं वाढतो हेही सांगतो, का वाढतो हेही आयुर्वेद सांगतो. त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक असे 4ही भाग रक्तदाब वाढण्यासाठी कारणीभूत असतात. हे आपण मागच्या 10 भागांमध्ये 11 भागांमध्ये ऐकलेलं आहे. भात जेवू नका आणि आपण म्हणतो की भात जेवला तरी चालेल, गहू खाऊ नका. कोकणातल्या माणसाने गहू खायचा नाही. याच आताच माझा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला, भाकरी की पोळी या नावाचा व्हिडिओ झाला. जे ज्या प्रदेशात राहतात त्या प्रदेशातलं अन्न त्यांनी खाल्लं तर त्यांचं नुकसान होणार नाही. कोकणामध्ये राहताय तुम्ही तांदळाची भाकरी खा, नाचण्याची भाकरी खा. जर तुम्ही वरच्या पट्ट्यात राहत असाल, नाशिक, नागपूर या भागामध्ये जर राहत असाल तर म्हणजे विदर्भ भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल तर तिथे भाकरी खाताना तुम्हाला तांदूळ मिळणार नाही. तांदळाच्या ऐवजी तुम्ही ज्वारी बाजरी घेतली तरीही चांगली आहे. तुम्ही आणखी वर गेलात, उत्तर प्रदेशमध्ये जर गेलात किंवा हरियाणामध्ये गेलात किंवा पंजाबमध्ये जर गेलात तर तिथे तुम्हाला तांदूळ हा सणाच्या निमित्ताने तांदूळ असतो. बाकी सगळ्या जेवणामध्ये त्यांच्या पोळी म्हणजे रोटी हाच प्रकार असतो, पराठा हाच प्रकार असतो. मग त्या धर्मेंद्राचा डायलॉग जो असतो की मक्के की रोटी, सरसों का साग, बैंगन का भरता और गाजर का हलवा, माँ तुम्ही बनाई, असं जे काही डायलॉग येतात आणि जशी असते बरोबर एवढी ग्लास भरून. हे त्या त्या प्रदेशाचा आहार जो असतो तसा आहार नीट लक्षात घ्यायचा. मग आपल्याला काही गैरसमज होणार नाही. माझ्या परंपरेमध्ये आलेला आहार,
मी माझ्या आईच्या पोटात असताना आईने जो आहार घेतला तो माझ्यासाठी हितकर आहे असं समजून मी त्या आहाराचे नियम जर पाळले तर मला कोणताही आजार होणार नाही. पाश्चिमात्य डॉक्टरांना बोलायला वेळ नाही, आयुर्वेद डॉक्टरने वेळ देणं गरजेचं आहे. कृत्रिम कॅल्शियम पाश्चिमात्य डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते आता सांगतातच कॅल्शियम कमी पडतं, व्हिटॅमिन सी कमी पडतंय, व्हिटॅमिन डी कमी पडतंय, B12 कमी पडतंय. हे कृत्रिम कॅल्शियम खाल्ल्यामुळे काय होतंय तर कॅल्शियमच्या गोळ्यांमुळे हार्ट अटॅकच्या धोक्यात वाढ होते असं लक्षात येतं. महाराष्ट्र टाइम्स मधली बातमी सांगते अशी तशीच बातमी नाहीये, असे निष्कर्ष ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. 50% महिलांमध्ये ज्यांना कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या जातात त्यांचं रोगाचं नाव ऑस्टिओपोरोसिस असं सांगितलं जातं. मासिक पाळी यांची बंद होण्याची वेळ असते तेव्हा हे सगळे आजार वाढलेले दिसतात. कॅल्शियम 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 खायला घालून कोलेस्ट्रॉल वाढतं असं लक्षात येतं. असं करण्याची आवश्यकता आहे असं आयुर्वेद म्हणत नाही. जर द्यायचं झालं तर नैसर्गिक कॅल्शियम पान खा सगळं ब्लड प्रेशर पण नॉर्मल राहतं. 2 पानं त्याला चुना लावायचा, सुपारी घालायची, लवंग मिरची बडीशेप गुलाबाच्या पाकळ्या आणि ते पान चावून 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 खायचं. रसासकट छोट्या सकट घेऊन टाकायचं. त्याने फायदा अधिक चांगला होणार आहे. म्हणून आयुर्वेद श्रेष्ठ आहे. तुमची वजन टाकता आकारमान वजन टाकता हे बघणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पाश्चिमात्य विचार प्रणाली जी आहे ही प्रदेश विचार नाही, सत्य संकल्पना नाही. MR सांगतील तेच औषधं वापरली जातात. निदानासाठी अवलंबून राहावं लागतं. आत्मा हा विचारच नाही. आणि आयुर्वेदा मात्र स्वदेश आहे, स्वभाषा, स्वभूषा, स्वभेषजा यांनी तो सज्ज झालेला आहे. रोग का होतात त्याची आयुर्वेद विचार सांगतो. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारण असतात. रोग कसे होतात त्याची पाश्चात्य जंतू कारणवादाला महत्व देतं. आयुर्वेद हे मनोकारणवादाला महत्व देत असतं. रोग जंतूंमुळे आजार होतात ही लक्षणं जी आहेत ती मलेरिया, टायफॉइड, कावीळ, कुष्ठरोग असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आजार शिल्लक आहेत. पण आयुर्वेदाच्या विचारसरणीमुळे रोग जंतूंशिवाय होणारे आजार यांची संख्या वाढलेली आहे. याच्यात कुठेही जंतूंचा संसर्ग होतच नाही. मग हे आजार का वाढले याचा मनाशी संबंध येतो. नुसतंच ब्लड प्रेशर नव्हे तर अर्धशिशी असेल, हॉर्मोन्स मधले बदल असतील, थायरॉइड असेल, हृदयविकार, मधुमेह हे सगळे आजार हे आज वाढलेले दिसतात. हे का वाढले तर आम्ही आमची भारतीय जीवन पद्धत सोडली म्हणून हे आजार वाढले असं लक्षात येतं. गुलामी सोडून द्या, राजासारखं झाला. परमपूज्य गुलाबराव महाराज जन्मतः अंध असलेले महाराज सर्व रोगांचे मूळ कारण मला रोग होईल असं मनाने सतत चिंतन करणं हे आहे. मानस हेतू जर लक्षात घेतला रक्तदाब वृद्धी म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं याचा मीडियाशी संबंध आहे की नाही. तुम्ही पेपर वाचला की तुमचं प्रेशर वाढतं. आज जळगावमध्ये ट्रेनला अपघात, 40 माणसं ठार. आज अमेझॉनच्या जंगलामध्ये आग, अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये आग, इकडनं हे लुटालूट, तिकडे तंबूला आग. ह्या सगळ्या बातम्या वाचून मीडिया जे तुम्हाला तुम्हाला मानसिकता स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्हाला आणखी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतोय. साधं क्रिकेटची मॅच आहे, अगदी T20ची मॅच रंगात आलेली आहे. भारत पाकिस्तानचा सामना चाललेला आहे. शेवटची जोडी खेळायला आलेली आहे. त्याला शेवटच्या 6 बॉलमध्ये 16 रन्स हवे. आता जो बॉलर टाकतोय बॉल सगळेजण हुल्लड घालतायत. ते कॉमेंट्रेटर त्याच्या मागणं आणखी तुम्हाला चेतवतायत पेटवतायत. त्याचा तुमच्याशी काही संबंध नाहीये. उगाच तुमचं प्रेशर वाढतं, नाडीचे ठोके वाढतात. ज्याचे 70 असतात ते अगदी 110 पर्यंत जातात. मला सांगा आता हा जो रक्तदाब वाढतो हा मानस हेतू नाहीये का. तुम्ही जर ती मॅचच बघितली नसती अज्ञानात चुकी होता. ती मॅच सुरू केली म्हणून तुम्हाला हे टेन्शन आलं, म्हणून अटॅक आले असे कितीतरी जण आहे. असं जेव्हा वारंवार तुमच्या हृदयाला तुम्ही अनावश्यक चाळू करता तेव्हा तुमच्या हृदयावर प्रत्यक्ष अवयवावर देखील त्रास येत असतो. वाघभट नावाचे आमचे ऋषी जे होऊन गेले अष्टांग हृदय नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी इतक्या स्पष्ट शब्दामध्ये डायबिटीज ब्लड प्रेशरचा हेतू लिहिलेला आहे. हे आता संस्कृतमध्ये लिहिलंय. मला डॉक्टरांसाठी सांगायचं होतं म्हणून मी ही स्लाईड केलेली होती. रक्त विक्षेपणाचा प्रेरक म्हणजे ज्ञानवायू, अति चालणं, अति चिंतन, विषम क्रीडा, विषम हालचाली, विरुद्ध अन्न, विरुद्ध औषध, विरुद्ध आहार, विरुद्ध विहार, वृक्ष पदार्थांचं अति आणि दीर्घ काळ खाणं, हर्ष आणि विषाद यांचा अतिरेक यांनी व्यान प्रकृतीत होतो. यानं हृदय स्थित आणि हे जे हृदय आहे या हृदयामध्ये मन असतं. म्हणजे हा ज्ञानवायू आपल्याकडे वाताचे 5 प्रकार सांगितले. प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान असे जे 5 प्रकार आहेत त्याच्यातला जो ज्ञान आहे हा ज्ञानवायू आपल्याला जो संतुलित तो हृदयात असतो. त्याला संतुलित ठेवायचा असेल तर इथल्या ज्या आता गोष्टी तुम्हाला दिसतात अति चालणं
नको, मॉर्निंग वॉक नको, अतिचिंतन, स्ट्रेस घेणं आणि काम माझ्याशिवाय होणारच नाहीये असं ठरवून काम करणं, हे पण ब्लड प्रेशर वाढणं. विषम क्रीडा, गरज नसताना काही हालचाली करत राहणं, विषम हालचाली, मग झोपून वाचणं किंवा गाडी प्रवासामध्ये खाणं, हे सुद्धा सगळं विरुद्ध चाललेलं आहे. विरुद्ध अन्न, केमिकल असलेलं अन्न, नको असलेली ॲलोपॅथीची औषधं, विरुद्ध विहार म्हणजे थंडीमध्ये एसी लावून झोपणं किंवा पांघरूण घेऊन झोपणं, थंड पाण्याने आंघोळ करणं, हा सगळा विरुद्ध विहार झाला. वृक्ष पदार्थ अति, पिझ्झा 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 किती खायचा पिझ्झा, त्याला काही मर्यादा. आठवड्याभर रोज पिझ्झा, बर्गर, फ्रँकी, सँडविच असे पदार्थ जर वृक्ष खाल्ले तर निश्चितपणे कॉन्स्टिपेशन होणार आहे, पुन्हा वात प्रकोप होणार आहे, पुन्हा पित्त वाढणार आहे आणि पुन्हा ब्लड प्रेशर वाढायला मदत होणार आहे. तुमच्या खाण्यामध्ये संतुलित आहार असावा, तेलाचा वापर करा, तुपाचा वापर करा, स्निग्ध पदार्थांचा योग्य वापर करा आणि यथेच्छ खायचं नाहीये, गरज असेल तेवढंच खायचंय. हर्ष म्हणजे आनंद आणि विषाद म्हणजे दुःख. अरे यार, आता त्याने सिक्स मारायला पाहिजे होती, नाहीतर तुम्ही असतो तर तिथे सिक्स अशी फेकून दिली असती. काय 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 चर्चा इथे बसून करायला काहीच प्रॉब्लेम नाही आपला. त्यामुळे हा जो विषाद असतो, नैराश्य जे आलेलं असतं, घरात एखाद्याचा मृत्यू असं अचानक होतो, 40-45 मुलं जायला लागली, तो जो विषाद आहे हा विषाद रोगवर्धनानाम असं सांगितलेलं आहे. हर्षवायू होतं, मला लॉटरी लागली, 1 लाखाचं लॉटरीचं तिकीट लागलं तरी काही जणांना अटॅक येत असतो. त्याच्या हृदयात धडधड, अरे असं कसं शक्य आहे, असं सुद्धा काही वेळा होऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या भावनांवर आपल्याला संबंध ठेवायला पाहिजे. रक्तदाब वाढण्यासाठी पाणी मदत करत असतं, त्यामुळे पाण्यावर जरा नियंत्रण करायचं. आणि म्हणून ॲलोपॅथीमध्ये मीठ किंवा सोडियम क्लोराईड खाऊ नका असं सांगतात. मीठ खाऊ नका, पण त्याच्यामध्ये जे सोडियम आहे ते सोडियम गडबड करतं आणि हे सोडियम जर शरीरात जास्त वेळ राहिलं तर तुम्हाला पाणी बाहेर फेकण्याची क्रिया होत नाही. आणि त्यांच्या शास्त्रानुसार, पाश्चात्य तज्ञांनुसार शरीरातलं पाणी वेगळं करणं ही ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट असेल आणि सोडियम हा त्याच्यातला एक महत्वाचा अडथळा असेल, म्हणून ते सांगतात की सोडियम खाऊच नका, म्हणजे सोडियम क्लोराईड खाऊ नका. पण आयुर्वेदाचा विचार जर केला तर तुमच्या पाण्याला बॅलन्स करण्यासाठी शरीराला बाहेरनं जर सोडियम लावलं तर आपलं पाणी बाहेर येईल. सगळ्यात सोपा उपाय आहे. समुद्र स्नान आपल्याकडे सांगितलेलं आहे. अंघोळ करताना मिठाचं पाणी टाकून तुम्ही समुद्र घरात आणू शकता. आठवड्यात एकदा मिठाच्या पाण्याची अंघोळ करा. जेवणामध्ये साध्या मिठाच्या ऐवजी सैंधव मीठ वापरा किंवा काळं मीठ वापरा. जे पोटॅशियम क्लोराईड म्हणून ओळखलं जातं, खनिज मीठ आहे ते वापरू शकतो आपण. अशा युक्त्या आपल्याला जर केल्या तर या रक्तदाबापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. कोणता रोग साध्य असला तरी वैद्याच्या हातात येत नाही. जो औषधी घेत नाही, जो औषधी घेतो पण पथ्य करत नाही, जो औषध घेतो पथ्य करतो पण मला मोठा रोग झाला आहे असे चिंतन करून नित्य घाबरतो, तो राजवैद्याकडूनही दूर होत नाही, जो अगदी साधा असला तरी. रक्तदाब हा अत्यंत सामान्य आजार आहे. घाबरू नका. घाबरणं हेच त्याचं मूळ कारण आहे. आणि चिकित्सा म्हणजे नेमकं काय आहे तर शरीरातली वाढलेली घटकद्रव्य, कमी झालेली घटकद्रव्य वाढवणं आणि वाढलेली कमी करणं म्हणजे चिकित्सा नाही. आपला जर आहार बॅलन्स असेल तर बाहेर औषधांची गरज अजिबात पडत नाही. व्हिटॅमिन मोजूच नका. आणि सगळे व्हिटॅमिनचे शोध लावले हे व्हिटॅमिन ए साठी आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवा. विहिरीतलं पाणी कमी झालं तर बाहेरनं भरणं जसं योग्य नाही, तसंच रोग कसा होतो याचा मुळातला विचार करायचा आणि ते कारण नष्ट करायचं म्हणजे खरी चिकित्सा. अंतर्गत आणि बहिर्गत वाताचा दाब नियंत्रित ठेवणं हे त्याच्यातलं पहिलं चिकित्सा सूत्र आहे. शरीरातला आतला वात आणि बाहेरचा वात याला बॅलन्स ठेवायला पाहिजे. मनाला संतुलित ठेवायचं, आत्म्याला प्रसन्न ठेवायचं, नामस्मरण करायचं, पाश्चात्य औषधं बंद करायची, वात आणि पित्त कमी करणारी औषधं जसं आलेपाक आहे किंवा सुंठवडा आहे अशी औषधं जर घेतला तर त्याचा अधिक चांगला फायदा होईल. शेवटचं जेवण 7 वाजता करायचं आणि मग आपल्याला परत हे आजार होणार नाही. पाश्चात्य औषधांचे जे दुष्परिणाम होतात, मग तुमचे ब्लड प्रेशरची औषधं, डायबिटीसची औषधं, थायरॉइडची औषधं याने कृशता येते, संधिशूल होतो, लंगीला जळजळ असते, सगळ्या अंगाची आग होत असते, केस गळत असतात, झोप लागत नाहीये, ऍसिडिटी वाढत जाते, कॉन्स्टिपेशन असतं, वात आणि पित्त ह्या प्रकोपाची लक्षणं दिसतात. आणि हीच सगळी लक्षणं ॲलोपॅथीनुसार सुद्धा आणि आयुर्वेदानुसार सुद्धा रक्तदाब वाढल्याची असतात. पाश्चात्य माझ्याकडे काही पेशंट आहेत, त्या पेशंटची मी तुम्हाला हिस्ट्री सांगतो. एक मराठी नावाचा पेशंट होता. फक्त मोतीबिंदू शस्त्रकर्माच्या वेळेला औषध सेवनाने रक्तदाब वाढला. शस्त्रकर्मापूर्वी आणि नंतर सुद्धा तो प्राकृत होता. का? कारण माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करणार आहे ही भीती जेव्हा त्या पेशंटच्या मनात होती तेव्हा त्याचं प्रेशर वाढलं आणि मग त्याचं ते कॅन्सल करावं लागलं ऑपरेशन आणि परत त्याला औषधं घेऊन मग त्याला कमी करावं लागलं. दुसरा एक मुळी नावाचा पेशंट, रक्तदाब वृद्धी, त्याला प्रत्यक्षात त्रास काहीच नाही,
परंतु ती बहीण सांगते म्हणून जरा तपासून घेऊया, तेव्हा प्रेशर वाढलेलं मिळालं, मग ती सगळी लक्षणं त्याला कायमस्वरूपी सुरू झाली आणि मग मात्र त्याला गरज नसताना औषधं सुरू झाली. असंच पेशंट गवस लाड पावसकर केळकर नावाची माझी पेशंट, माझी अगदी जवळची क्लोज मैत्रीण होती ती, आणि तिला काहीही त्रास नसताना सहज डॉक्टरांकडे गेली आणि बाकी सगळ्यांबरोबर आपलं प्रेशर सगळं चेक केलं आणि ती खरं सांगायचं तर काहीही कारण नसताना दुसऱ्या दिवशी तिला हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मृत्यू येण्यासाठी प्रेशर असणंच आवश्यक आहे असं अजिबात नाहीये. पाश्चात्य विचाराचे दुष्परिणाम, मी कोणतेही औषध घेत नाही, मग ब्लड प्रेशरच्या गोळीचं काय करू आणि मधुमेहाची औषधं तशीच घेऊ ना, असं प्रश्न विचारतात. माझ्याकडे ज्या पेशंट येतात आम्ही सांगतो सगळी औषधं बंद करायची. ते म्हणतात हो, आणि जेव्हा जातात बाहेर तेव्हा ते आज येऊन परत विचारतात ब्लड प्रेशरच्या गोळीचं काय करू आणि डायबिटीसची औषधं घेऊच ना. अरे म्हटलं मगाशी मी तुम्हाला काय विचारलं, म्हणजे ही औषधं कायमस्वरूपी घ्यायची आहेत हेच डोक्यामध्ये जर असेल तर ती औषधं बंद करायला तुमचं मनच तयार होत नाही आणि त्या सगळ्या दुष्परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागतंय. एवढं तुम्हाला करायला लागेल. चुकीचं पथ्य बंद करा. तेल तूप नारळ शेंगदाणे व्यवस्थित खा, चावून चावून खा, सावकाश खा, डोळ्याबरोबर खा, जेवल्यानंतर खा किंवा त्रास दिला नाही. अनावश्यक चांगलं सकाळी करू नका. कामानिमित्त जरूर जा. आपल्याकडे हळदी कुंकासाठी आता बायका संध्याकाळी फिरतात, असं फिरायला काहीच हरकत नाही. हे मौज आहे, हे मनोरंजन आहे, हा आनंद आहे, हा लुटायचा आहे आणि म्हणून त्या हळदी कुंकाला बाहेर पडतात. अवश्य हळदी कुंकाला जायचं, अगदी नटून थटून 40-40 घरातली हळदी कुंकू बायका आज करतात, करू दे. अरे या निमित्ताने तर एक महिला वर्ग समाजामध्ये मिसळतोय, समाजाची सुखदुःख काय ही त्यांना समजत आहे. एकमेकांच्या घरी येऊन एकमेकांच्या ओळखी वाढवल्या जातात. बटेंगे तो कटेंगे हे सूत्र त्यांच्या सुद्धा लक्षात येत आहे. एकत्र राहिलो, एकीमध्ये राहिलो तर हळदी कुंकू करणाऱ्यांची घरं एकत्र जोडली जातील, यासाठी ते वेगळे सण आहेत असंही मला वाटतं. अनावश्यक नको तेवढा व्यायाम योगासनं उगाचच करत राहू नका गरज नसताना. माझा एक परवा पेशंट आला, मला विचारलं मी 500 कपालभाती करतो, तरी म्हटलं 500 कपालभाती करण्याची आवश्यकता नाही, 10-15 झाल्या तरी खूप झाल्या, पण नियमाने कर आणि निश्चितपणाने कर. एवढं जर झालं तर अनावश्यक व्यायाम तू करू नकोस. आणि आणखी एका साध्या सोप्या सूत्रात मी सांगतो, ॲलोपॅथीचे डॉक्टर जसं सांगतात त्याच्या उलट वागणं म्हणजे चांगलं आरोग्य मिळेल. चिकित्सक दृष्टिकोन, आत्मबल वाढवलं की मनोबल वाढतं, शरीरबल वाढवलं मग सोपं असतं. श्री गुरुदेव दत्त असं नामस्मरण करायचं. आत्म्याविषयी अधिक जाणून घ्यायचं म्हणजे अध्यात्म. दत्ताचा जप करा. सगळ्या प्रकारचे त्रास जे प्रापंचिक त्रास असतात, कौटुंबिक त्रास असतात, आध्यात्मिक त्रास असतात, काही आर्थिक अडचणी असतात, जमिनीच्या स्थितीच्या संदर्भातले प्रॉब्लेम असतात, हे सगळे प्रॉब्लेम मनातला ताण वाढवतात आणि प्रेशर वाढतं. यासाठी सरळ दत्ताचं स्मरण करायचं. परत एकदा सांगतो, दत्ताच्या देवळात जाऊन बसा, आता जपमाळ घ्या असं सांगत नाही, परंतु जिथे असाल तिथे प्रत्येक काम करताना श्री गुरुदेव दत्त असं म्हणा. एखादी वस्तू द्यायची आहे, श्री गुरुदेव दत्त, घ्यायची आहे, श्री गुरुदेव दत्त, जेवायचंय, श्री गुरुदेव दत्त, हात धुवायला जायचंय, श्री गुरुदेव दत्त, सायकलला किक मारायची, श्री गुरुदेव दत्त, अशा पद्धतीने कुलूप उघडायचंय, श्री गुरुदेव दत्त, चप्पल घातली, श्री गुरुदेव दत्त. अशा वेळेला सुद्धा तुम्ही नामस्मरण जर केलं तर तुम्हाला अनावश्यक आणि चुकीचे विचार तुमच्या मनात येणारच नाहीये. औषधम सर्व रोगाणां श्रद्धया हरिसेवनम असं सांगितलंय. प्रार्थनेमध्ये प्रचंड शक्ती आहे आणि केवळ हे हिंदू धर्मात सांगितलं असं नाहीये, अनेक धर्मांमध्ये प्रार्थनेला महत्व दिलेलं आहे. ख्रिश्चनांमध्ये प्रार्थना असतात, सामूहिक उपासना असतात, मुसलमान धर्मामध्ये सामूहिक प्रार्थना असतात. त्या धर्माचा जयजयकार करत का होईना 5 वेळा ते नमाज पडतात, त्याच्यातून त्यांचा व्यायाम होत असतो, त्यांच्यातून त्यांना काही मानसिक शक्ती, त्यांची आध्यात्मिक शक्ती वाढत असते. ह्या सगळ्यांमध्ये बुद्धम शरणं गच्छामि अशा पद्धतीत त्यांच्या प्रार्थना असतात. प्रार्थनेमध्ये प्रचंड शक्ती आहे. त्याने काही न्यूरो ट्रान्समिटर्स मेंदूतले बदलतात आणि मग तुम्ही जेव्हा उपासना करत असता तेव्हा उपासाची गरज नसते आणि मग मेंदूमधल्या काही सेंटर्स असतात त्याला आपण ऍक्टिव्हेट करत असतो. मानसिक चिकित्सा, रोज रात्री झोपतानाही म्हणा मला काही झालेलं नाही, मला कोणताही रोग नाही, माझं वाढलेलं प्रेशर माझं कोणतंही नुकसान करणार नाही, ती माझी गरज आहे असं मनाला वारंवार सांगायचं. मग त्याचा धोका राहत नाही. दोघांच आपल्या मनात ती गोळी बंद केली मला त्रास करणार नाही ना, ती गोळी बंद केली मला वाढणार पण नाही ना, ती गोळी बंद केली मला हार्ट अटॅक करणार नाही ना, 100% येणार. मनात सकारात्मक विचार ठेवा, काहीही त्रास होणार नाही, मला काही झालेलं नाही, मला काही होणार नाही असं म्हणत नाहीतर संपूर्ण चिकित्सा करून घ्या. एकदा जर मनामध्ये विचार तुमचे जर पॉझिटिव्ह व्हायला लागले तर तुम्ही सकारात्मकच विचारात राहता आणि मग काही त्रास होत नाही. मनाचे श्लोक यासाठीच लिहिले, हे प्रॅक्टिकल अध्यात्म आहे. मंत्र मनात अमूलाग्र बदल घडवतात.
मनाचे श्लोक ही अंतःकरण बनवण्याची प्रक्रिया आहे आणि साधकांची बायपास सर्जरी आहे असं समर्थ भक्त सुनील चिंचवडकर म्हणतात. सकाळी माझे काही पेशंट जे आहेत ज्यांना मी सांगितलं की प्रेशरच्या गोळ्या बंद करा, त्यांनी काय काय केलं, रात्रीचं जेवण कटाक्षाने 7 वाजता, 7 नंतर सकाळी 7 पर्यंत उपवास आणि गहू पूर्णपणे बंद केला. 1.5 तासाची देवपूजा काही करण्याची आवश्यकता नाही. नामस्मरण हे अखंड करत राहा. उगाच तास 2-2 तास तिथे त्या पूजेमध्येच घालवायला पाहिजे असं काही नाही. देवळात पाहिजे तिथेच देव भेटतो असंही नाही. तुम्ही जिथे बसाल तिथेच तुम्ही देवाचं स्मरण केलं तरी सुद्धा तुमच्या मनाला शांती मिळणार आहे. युक्तीने तथ्य सांगितलं गेलं पाहिजे. आयुष्याची पहिली 50 वर्ष काही मिळत नव्हतं म्हणून खात नव्हतं, उरलेली 50 वर्ष पथ्यामुळे डॉक्टरने सांगितलं म्हणून खाता येत नाही असे काही पदार्थ आम्ही उगाच सोडून दिले. जीवनात आनंद करून येणं मग याच्यातनं तणाव वाढतं म्हणजे पुन्हा ब्लड प्रेशर. दुसऱ्यांच्या ताटाकडे बघत जेव्हा आपण बोलतो तेव्हाही तुमचं प्रेशर वाढलेलं असतं. जिलबी न खाता सुद्धा तुमची शुगर वाढलेली असते कारण तुमच्या मनाने तुम्ही ती जिलबी खाल्लेली असते आणि बघितलेली असते. मला असं वाटतं की रक्तदाबाच्या आकड्यांकडे लक्ष देण्यापेक्षा रोगाचा त्रास आणि रोगाची लक्षणं मला काय त्रास होतोय त्या आकड्यांमध्ये जाऊ नका. औषधोपचाराने कमी करण्याकडे किंवा कायमची घालवण्याकडे जास्त लक्ष द्यावे आणि मग त्यासाठी औषधांची सुद्धा गरज नाही. आहारातले बदल, थोडेसे लाईफस्टाईल मधले बदल मगाशी मी सांगितले 4 गोष्टी जर केल्या तरी ते चालू शकतं. सर्व मनोविकारांवर सुविचार आणि निश्चय धैर्य आणि आत्मज्ञान हे उत्तम उपाय करणारे असे सांगितलेले आहे. मगाशी मी सांगितलं तर विषाद रोगवर्धनांना योग्य वेळी योग्य औषध घेण्याची सवय लावून घेणं म्हणजे औषध आपल्याला औषधापासून लांब जायचंय. आठवणीने औषध घेणं हा उपाय नाही. आठवण झाली तरच औषध घेणं हा सगळ्यात महत्वाचा. रोगाचा विसर वाढला पाहिजे, विसर पडला पाहिजे. तुझा विसर न व्हावा असं म्हणून जर रोज औषध घेत असो तर मला सांगा औषध कशी म्हणा न पीडयत इंद्रियाणी न अन्यती लालयेत असं इंद्रियांच्या स्वाधीनही होऊ नये किंवा क्लेशही होऊ नये. परत रोग होऊ नये यासाठी सत्पुरुषांचा सहवास हेच खरं रसायन. त्यामुळे मनाची नित्य शुद्धी होत असते. सद्वृत्तम निरंतम शांतम विज्ञान नित्यम रसायनम असं सांगितलेलं आहे. अति शिवलीला वृत्तामध्ये केले उल्लेख असा आलेला आहे. अति रूप अति धन अति विद्या अति प्रीतीपूर्ण अति भोग अति भूषण विघ्नाची कारण त्याची होय. अति औषध अति विचार अति विश्रांती हे पण विघ्नाचं कारण असू शकतं. हेही विसरून चालणार नाही. अति सर्वत्र वर्जय हे सांगायचं. त्यामुळे एक उदाहरण देतो फक्त मी सांगतो. रोज परत होऊ नये यासाठी काय करायचं. एखाद्या नळाचं पाणी जर दूषित असेल त्या नळातलं टपकते पाणी पण ते खूप घाणेरडं असेल ते खूप गढूळ असेल तर पहिल्यांदा नळ स्वच्छ करून बघायचा. नळ खोलायचा, नळ स्वच्छ आहे का बघायचा. नळ स्वच्छ झाला की नळाचं पाणी स्वच्छ येतं कारण त्या नळाच्या त्या फिरकीमध्ये कुठेतरी माती अडकलेली असते, झुरळ गेलेलं असतं. नळ बदलला, नळ स्वच्छ केला आणि पुन्हा 7-8 दिवसांनी पुन्हा पाणी खराब यायला लागलं. मग लक्षात येतं की त्याच्या मागचा जो पाईप आहे त्या पाईपला भोका आहे आणि बाहेरची सगळी घाण पाणी त्या नळामध्ये पुन्हा खराब करतोय. पाईपही बदलून घेतला पण 7-8 दिवसांनी पुन्हा पाणी खराब यायला लागलं. आता हा पाईप ज्या टाकीला जोडलेला आहे ती टाकी उतरून बघितलं, त्याच्यात चढून बघितलं तर त्याच्यामध्ये उंदीर आणि घाण आणि पानं सगळी चढती फिरकी पडलेली आहे. टाकी सगळी साफ करून घेतली. पुन्हा 7-8 दिवसांनी पाणी चांगलं येतं, पुन्हा खराब व्हायला लागलं. आता असं लक्षात आलं की त्या टाकीत जिथलं पाणी पडतंय ते म्युनिसिपालिटीचंच पाणी खराब आहे. आता ते पाणी स्वच्छ केलं तरी सुद्धा पाणी पुन्हा खराब होतोय कारण असं होतं की ती टाकी सगळी उघडीच ठेवलेली होती. आता याच्यावर समजा जर झाकण घातलं तर मात्र त्या टाकीतलं पाणी अतिशय चांगलं आणि स्वच्छ होईल आणि नळाला पाणी स्वच्छ येणार आहे. रक्तदाब चांगला होण्यासाठी आपल्या विचारांमध्ये बदल झाले पाहिजे, आपल्या आचारांमध्ये बदल झाले पाहिजे, उच्चारांमध्ये बदल झाले पाहिजे, कृतीमध्ये बदल झाला पाहिजे तर आपण रक्तदाब सारखा आजार आपण निश्चितपणे काढून टाकू शकतो. त्याग हा प्रज्ञापराधना नित्यम हितार विहारसेवी समीक्षकादी विशेषु सक्ता नाप्ता समहा सत्यपरहा क्षमावान आप्तोपसेविच भवती अरोगाः. अरोग म्हणजे रोग होऊच नये. भले ब्लड प्रेशर जाऊ दे, डायबिटीस नको, तुमचे पीसीओडी नको, थायरॉइड नको, कोणतेही कॅन्सर नको असं जर व्हायला पाहिजे असेल तर अष्टांग योगामध्ये सांगितलेला श्लोक आहे तर कुठे औषध असं औषधालाही शब्द मिळत नाही. प्रज्ञाप्रदान आपण ज्या चुकीच्या गोष्टी करतो त्याचा त्याग करावा. नित्य नेहमीप्रमाणे चांगलं अन्न घ्यावं, चांगला व्यायाम करावा, नीट विचार करावा, विषयांपासून लांब राहावं,
नेहमी देत जावं, तुमच्याकडे जे चांगलं आहे ते द्यावं, विचार चांगले असले विचार द्या, बुद्धी चांगली असेल बुद्धी द्या, एखाद्याला शिकवायचं असेल शिकवणी त्याच्याकडनं अभ्यास करून घ्या, सगळीकडे समदृष्टीने बघा, की कायम खरंच बोला, क्षमा करण्याची सवय लावून घ्या. येस मी तुला माफ केलं, माफ किया जाय असं म्हणण्याची क्षमावान आणि मोठ्यांचं आदर राखणं शिका. एवढं जर केलं तर भवती अरोगः असं आमचे ग्रंथकार म्हणतात. निसर्गाचा नियम पाळल्यामुळे पशुपक्ष्यांना कोणतेही आजार होत नाही. तुमच्या जाणीव फक्त करून देतो, जगातल्या कोणत्याही पशुपक्ष्याला कावळे, चिमण्या, कोंबड्या, कबूतर, गाय, म्हशी, वाघ, सिंह, अस्वल, डुक्कर कोणालाही रक्तदाब नाही, डायबिटीस नाही. डायबिटीस त्यांनाच होतो, रक्तदाब त्यांनाच होतो जे नियम मोडणारे डॉक्टर आहे. नियम म्हणजे ईश्वर. निसर्गातील सगळे प्राणी दिवसा खातात आणि रात्री झोपतात. निसर्गाचे नियम, निसर्ग वेळ पाळतो, निसर्ग कधी चुकत नाही, निसर्ग अत्यंत कठोर आहे. निसर्ग म्हणजे ईश्वर. नियमात चूक झाली तर निसर्ग शिक्षा करतोच. ईश्वराला सुद्धा शिक्षा भोगावीच लागते. राम जन्मामध्ये एक चूक झाली, ती कृष्ण जन्मामध्ये श्रीरामांना भोगावी लागली. ईश्वरालाही चूक माफ नाही, चुकीला क्षमा नाही. चूक झाली, शिक्षा भोगावीच लागणार. रामाने वालीचा वध केला, झाडांच्या मागे लपून केला. क्षत्रिय धर्माच्या विरोधात जाऊन रामाने वालीचा वध केलेला आहे आणि त्याची शिक्षा म्हणून कृष्ण जन्मामध्ये पुढच्या जन्मामध्ये कृष्णांचा मृत्यू देखील त्या एका पाढ्याचा बाण त्याने लपून मारला. त्या कृष्णांचा पाय जो होता त्या हरणाच्या मुखाप्रमाणे त्याला वाटला आणि म्हणून त्याचा वेध घेतला गेला आणि कृष्णांच्या पायाला बाण लागून मर्मी बाण लागल्यामुळे कृष्णांचं देहावसन झालेलं आपल्याला कथांमध्ये ऐकतं. निसर्ग चुकला तर शिक्षा ही भोगावीच लागते. मनुष्य प्राणी मात्र सगळे नियम तोडतो आणि म्हणून रोज स्वरूपात शिक्षा भोगतो. आपल्याला जर नियम पाळले आपण तर कोणताही रोग होणार नाहीये. काही लोक हे भोग म्हणून आलेले असतात, त्याला मान्य करा आणि पुढे जा. ज्या वयात जे आजार व्हायला पाहिजे त्या वयात ते झाले म्हणजे आपण निरोगी असं समजावं, असं गंधर्व महाराजांनी सांगितलंय. हे सर्वसाधारणपणे वाक्य सगळ्यात घरात मिळून ठेवावं असं वाक्य आहे. लहान मुलांना कफाचे आजार, तरुण वयाला पित्ताचे आजार आणि ज्येष्ठ नागरिकांना वाताचे आजार हे होणारच असतात. ते मान्य करायचं आणि पुढे जायचं, मग त्रास होत नाही. हेल्थ मॅनेजमेंट इज फ्री अँड एन्जॉयबल पण डिसीज मॅनेजमेंट इज व्हेरी कॉस्टली अँड पेनफुल. आणि रोग झाल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा रोग होऊ नये जसे की आयुर्वेदाची उपचार योजना आणि जीवन पद्धत बदलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल हा माझा शेवटचा भाग इथे मी समाप्त करतो. काही केव्हाही गरज असली तरी निश्चितपणे आपण माझ्याशी संपर्क करू शकता. 7028538582 हा नंबर आहे. या नंबरवर जर तुम्ही संपर्क केला तर आमच्या व्हॉट्सअप गटामध्ये तुम्हाला घेता येईल. म्हणजे अन्य ठिकाणी असलेली व्याख्यानं आणि ही तुम्हाला समजू शकेल. हा एक फोन नंबर आहे, दवाखान्याचा नंबर आहे. घेऊन घेतला तर तिथे सुद्धा तुम्ही संपर्क करू शकाल. आयुर्वेद माझा आहे, हा जर मी उघडे ठेवून बघितला तर तुम्हाला 100 वर्षाचं आरोग्य नक्की मिळणार आहे. धन्यवाद. काही प्रश्न असतील जरूर विचारा. पुढची 5-10 मिनिटं आपण प्रश्नोत्तरांसाठी ठेवलेलं आहे. मी माझं प्रेझेंटेशन फक्त इथनं स्टॉप प्रेझेंट करतो आणि आपण प्रश्नोत्तरांवर येऊया. मला जर काही प्रश्न असतील, प्रश्न असणारच आहे. गुरुजी नमस्कार. नमस्कार. हाय बीपी बद्दल खूप बोलणं झालं, लो बीपी बद्दल काहीच बोलणं झालं नाही. एका वाक्यात उत्तर देतो. एखादी ट्यूबलाईट आहे, लो व्होल्टेजला जर ती पेटत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला लाईट मिळण्याशी मतलब आहे. ते तुम्ही तपासायला गेलात तर त्याचं व्होल्टेज कमी आहे, मग 40 वॅटची ट्यूबलाईट 20 वॅटलाच कशी पेटली असं संशोधन करण्याची गरजच नाहीये. ती पेटली तर पेटली, आपल्याला प्रकाशच मिळतोय. लो ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड प्रेशर असे रोगच नाहीये. लो ब्लड प्रेशर हा आजार लोकांना काढून टाका. तुमच्या नियमाप्रमाणे तुम्हाला जे आवडतं ते खायला सुरुवात करा आणि एन्जॉय करा तुमचं लाईफ. आणि एक होतं की लो बीपी मुळे पाणिक अटॅक येतो का पाणिक अटॅक आला म्हणून लो बीपी झाला. मनामध्ये परिणाम झाला तरच पाणिक अटॅक येतो, तर नाही. आजार काढू नका, तुम्ही एन्जॉय करू शकता सगळ्याला. अच्छा, थँक्यू गुरुजी. गुरुजी वयोमानानुसार जो बीपी आहे तो वाढत जातो, म्हणजे तो नॉर्मल असला तरी तो वाढत जातो का? म्हणजे आता एखाद्याचं 70 असेल, त्याचं वय वाढत गेलं तर तो नियम सांगतो, आलं लक्षात. वय अधिक 100 प्लस मायनस 20 असं करायचं. माझं वय समजा 60 असेल
तर 60 अधिक 100 म्हणजे झाले 160 अधिक 20 म्हणजे 180 आणि वजा 20 म्हणजे 140. ते 140 160 मध्ये माझं प्रेशर वाढलं तरीही चालतं. वयाचा विचार केला 90 वय असेल 90 तर 90 अधिक 100 अधिक म्हणजे 220 झालं तरीही चालतं. वय ठेवायचं तुमचं 60 वजा 20 एवढं लक्षात ठेवा. टेन्शन घेऊ नका. ब्लड प्रेशर ही गरज आहे, कमी करू नका. मेंदूचा रक्तदाब कमी करू नका. मेंदूला रक्त हवं तेवढं मेंदूला द्या. गुरुजी, मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की 7च्या आत जेवायचं, पण मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी आम्ही 7:30 पावणे 8ला घरी येतो. जर आम्ही सकाळी स्वयंपाक केला म्हणजे 9 वाजता 8:30 9 वाजता. मुंबईला काय जास्त शिंगायची काय? मुंबई सगळ्या मुंबईमध्ये काय मला कळतच नाहीये. आम्ही मुंबईकर म्हणजे काही फार वेगळे स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. जगात कुठेही जा, तुम्हाला पोट भरण्यासाठी व्यवसाय करावाच लागतो. तुम्ही नागपूरला राहा, पुण्याला राहा, नाशिकला राहा, नाहीतर लंडनला जा, नाहीतर चंद्रावर जा. तुमचं जेवण संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर झालंच पाहिजे. हा एक नियम पाळा. मुंबई एक्सक्यूज मध्ये नाही. निसर्ग तुमच्यासाठी थांबणार नाहीये. तुम्हाला शिक्षा भोगावीच लागणार. तुमचा डबा बरोबर घेऊन जा. 7 वाजता जे 2 डबे नेतात, 1 डबा नेतात, त्याच्याऐवजी 2 डबे न्या. एकाच वरण भात भाजी आमटी घ्या, तो दुपारी जेवा. आणि चपाती भाजी भाकरी असेल ती संध्याकाळी जेवा. जिथे असाल तिथे तुम्ही जेवून घ्या. संध्याकाळी 6 ते 7 वाजता तुम्हाला रोग होणार नाही याची मी खात्री देतो. 6 ते 7 ही जेवणाची वेळ ठेवून द्या. तुम्ही वाटेल तेवढं काम करा, काही प्रॉब्लेम नाही. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, लास्ट शिफ्ट सगळं करा. सगळं चाललंय पैशासाठीच चाललंय, पोट भरण्यासाठीच चाललंय. आनंदाने काम करा, आनंदाने श्रम करा आणि त्याच्यातला मिळवलेला पैसा तुमच्यासाठी अनुभवा. तर डॉक्टरना जर देणार असाल तर नोकरी कशाला करताय? तुम्ही निम्मा वेळ नोकरी करताय आणि एक्स्ट्रा जे काम करताय ते पैसे सगळे डॉक्टरला देताय. म्हणजे तुम्ही नोकरी करताय ही डॉक्टरांसाठी करताय असंच मला वाटतं मुंबईकरांसाठी. मी आता मुंबईतही जातो तिथे मी हाच मुद्दा सांगतो सगळ्यांना की तुम्ही डॉक्टरांसाठी नोकरी करत नाही आहात, तुमच्या कुटुंबियांसाठी नोकरी करताय आणि मिळणारे पैसे तुमच्या कुटुंबियांसाठी खर्च करा. मिळवलेला पैसा हा स्वतःच्या आनंदासाठी वापरता आला तर दुःख होत नाही. आणि जर तो डॉक्टरांसाठी खर्च केला 35 लाख किडनी बदलून टाका, 40 लाख लिव्हर बदलून टाका, तरी गेले पैसे तुमचे सगळे मिळवलेले. मग तुम्ही एवढा ओव्हर टाइम तर मिळवलंच काय? हा सामान्य विचार आपण करत नाहीये. मग आपण लाईफस्टाईल बदलायचा जर प्रयत्न केला तर आपण नक्कीच चांगलं जगू शकतो. गेल्या 26 वर्षामध्ये मी जी बदलली लाईफस्टाईल आणि मला जो काही आनंद मिळतोय त्याच्यातला हा आनंद सगळ्यात मोलाचा लाख मोलाचा आहे. मी ऍज अ डॉक्टर असलो तरी शेवटी मी माणूसच आहे. माझ्याही काही मर्यादा असणार आहे. माझंही डोकं दुखू शकतं, माझंही प्रेशर वाढू शकतं. कुडाळचे डॉक्टर आहेत, दामले डॉक्टर आहेत कुडाळचे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि आपल्याला कसं जगायचं हे आपण आपल्यासाठी ठरवून घ्यायचं. असे कोणते पदार्थ आहेत की जे सकाळी जर केले तर ते संध्याकाळी खाऊ नये? सकाळचे पदार्थ संध्याकाळी सगळे चालतात. फ्रीज शिवाय राहणारे सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. फ्रीज हा रात्रीसाठी असतो. पदार्थ टिकवण्यासाठी, अन्न पदार्थ टिकवण्यासाठी फ्रीजची निर्मितीच केलेली नाही. फ्रीज हा फक्त आईस्क्रीम तयार करणं, अंडी टिकवणं आणि औषधं ठेवणं यासाठीच असतं. डोमेस्टिक फ्रीज फक्त भारतामध्ये मिळतात. अन्य देशांमध्ये आपण जसा फ्रीजचा वापर करतो तसा नाही. कणिक ठेवले, मासे ठेवले किंवा आणखी भाजी शिळी ठेवली हे असल्यासाठी फ्रीज नाहीयेत परदेशामध्ये. याची कारणं वेगळी आहेत. आपण नको ते आपल्याला उरलं सुरलं सगळं ते भरून ठेवायचं त्याच्यात आणि खायची सवय लागलेली आहे. इथेच रोगांची निर्मिती आहे. फ्रीजचा वापर अनावश्यक टाळा असंच मी सांगेन. सकाळचा पदार्थ. गुरुजी, पुण्याला किती तारखेला असाल तुम्ही? पुण्याला 1-2. पहिला शनिवार लक्षात ठेवा पुणा, तिसरा रविवार मुंबई, पहिला बुधवार डिचोली, चौथा बुधवार वाळपई. ठीक आहे. आपण करूया पुढच्या बुधवारी नवीन विषय घेऊन आहाराविषयी काही सूत्र घेऊया आपण, किंवा आपल्या मनाशी संबंधित काही आजार आहेत, मन आणि आहार असा विषय आपण पुढच्या महिन्यापासून सुरुवात करू. गुरुजी बोला. मनाशी निगडीत आहे घ्या मला सध्या, कारण पॅनिक अटॅक किंवा एन्झायटीचा प्रचंड त्रास होतोय आणि आजूबाजूला भेटणारी लोक अशीच भेटतायत की मला एन्झायटी झाली आहे म्हणून, तर ते अजून ट्रिगर व्हायला लागलं. एक लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला सगळे रावण आहेत, सगळ्यांना 10 तोंड आहेत. 10 तोंडात तुम्हाला 10 सल्ले देणार
ऐकावे जनाचे करावे मनाचे. तुमचं शरीर हे सगळ्यात मोठं डॉक्टर आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. इथून जे वाटतं ना, आतून जे करावं असं वाटतं तेवढंच करा. आणि त्यातला आनंद जो असतो तो जर अनुभवता आला तरी पॅनिक अटॅक वगैरे काही येत नाही. त्याला नावं डॉक्टरनी वेगवेगळी दिलेली असतात. तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा, नामस्मरण करा, ते त्याच्यावरचं सगळ्यात चांगलं उत्तर असतं. धन्यवाद गुरुजी, खूप छान मार्गदर्शन केलं. धन्यवाद धन्यवाद. हॅलो, बोला. थायरॉइडच्या गोळ्या घ्यायच्या का नाही मग? तुम्हाला त्रास काय होतोय? त्रास जर असला तरच औषध घ्यायचं. थायरॉइडचा त्रासच काही नसतो. ब्लड प्रेशर